सतत खंडित होणाऱ्या व कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या मिसबाह कॉलनीतील नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत महावितरणच्या कार्यालय गाठले. महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता अब्दुल्ला शेख आणि सहाय्यक अभियंता शेखर अवस्थी यांना घेराव घालून त्यांनी आपली व्यथा मांडली आणि निवेदन सादर केले. मिसबाह कॉलनीत सुमारे 400 रहिवासी वास्तव्यास असून येथे शाळा, महाविद्यालय, विविध खाजगी कार्यालये, ई-सुविधा केंद्र तसेच मोठी बाजारपेठ कार्यरत आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून विजेची समस्या कायम आहेत. वारंवार वीज खंडित होणे, पूर्ण वेळ पुरवठा न मिळणे, विजेचा दाब कमी असणे या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. परिणामी स्थानिक रहिवासी, व्यापारी, गृहिणी आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेत पंखे, कूलर, फ्रीज, पाण्याची मोटार चालवणेही अशक्य झाले आहे. लहान मुले, वयोवृद्ध यांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. रात्री 2 ते 5 या वेळेत पाण्याची बोर चालवण्याची वेळ नागरिकांवर येत आहे, ज्यामुळे अनेकांना झोपेचा त्याग करावा लागतो. वारंवार डीपी जळाल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. एका डीपीवर सुमारे 600 ग्राहक जोडलेले असल्यामुळे लोड झेपेनासा झाला आहे. परिसरातील वीज समस्या दूर करण्यासाठी नवीन डीपी उभारण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात शेख आसिफ जमीर, हाफिज सलीम, मॅक्स हारून शेख, अजीज मनियार, वाहिद मनियार शेख, अजगर नाना शेख, मजहर शफीक मनियार, इम्रान मनियार शेख, फारुख आणि शेख राजू आदींनी महावितरणकडे लेखी निवेदन सादर केले.